श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो श्री शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि शुद्धानंदवन विलासा माया चक्र चालका विनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनुज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हि मन गजामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हळवत जी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमक विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण कोकल भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्गस्थित्य कारण विशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्यवदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेजाढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मषमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजातात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशतमूक दशशतकर दशशतनेत्र शूर भसूर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशानवाशी गिरा गोचर जो स्वर्धुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमनांधक मर्दन ओंकार महाबलेश्वरानंद घन मदगर्भभंजन अजाजित जो अमित गर्भ निगमा मनोत जो दिगंबर अव्यवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणू नृप वर महत्पापहर कृष्णेश्वर सनातन जो उमार दे पंजर कीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वत्रारी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग्य वैद्य त्रिपुराहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिवेद वेदरहित त्र्यंबकराज त्रिदोष नलशांत करुणाकर बलाहक जो काम सिंधू विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हेमती धव हिम केदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निशिवी निगाती आमनाय गुण नाही जयादी मध्यावसान मल्लिकार्जुन श्रीशैल्यवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संताप हरण जोडून कर जेथे तिष्ठता होरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐशिया शिवा सर्वोत्तमा अजाजिद ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमातर्क्य ब्रह्मानंद वनिशीधर तव गुणार्णवागाध थोर ते बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदंचे वजन करावया ताजवानु कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू
मेदनी वसनाचे जळाने सकिता, कोणत्या मापे मोजू आता. प्रकाश वायादित्या दीपा सरता केवी होय, धरित्रीचे करुणी पत्र, उधर कज्जल जल्दी मिशी पात्र. शिवषडक्ष सूरद्रुम लेखनी विचित्र, करुणी लिहित कंजकन्या, तेही तेथे राहिली तटस्थ, तरी आता केवी करू ग्रंथ. जरी तू मनी धरिशी यथार्थ, तरी काय एक न होय. द्वितीयेचा किशोरेंदू, त्याशी जीर्ण दशी वाहती दीनबंधू, तैसे तुझे गुण करुणा सिंधू, वर्णी तसे अल्पमती. सत्यवती हृदय रत्नमळाळ, भेदीत गेला तव गुण निराळ. अंतनकळेची समूळ, तोही तटस्थ राहिला, तेथे मी मदमंती किंकर, केवी क्रमूशके महिमांबर. तरी आत्मसार्थक करावया साचार, तव गुणार्णवी मीन झालो, ऐशे शब्द ऐकता साचार. तोषला दाक्षयणी वीरवर, म्हणे शिवलीलामृत ग्रंथ करी कर, आरंभी रस्य भरीन मी, जैसा धरुणी शिशूचा हात, अक्षरे लिहवी पंडित, तैसे तव मुखे मम गुण समस्त, सुरसात्यंत बोलवीन मी. श्रुती व्हावी सावध चित्त, स्कंद पुराणे बोलिला श्री शुकतात, अगाध शिवलीलामृत ग्रंथ, ब्रह्मोत्तर खंड जे. नैमिषारण्य सनकादिका सुमती, सुता प्रति प्रश्न करीती, तुझी काशीचा रोहिणीपती, करी तृप्ती श्रवण चकोरा. तुवा बहुत पुराणे सुरस, श्री विष्णू लील्या वर्णिल्या विशेष, आगाध महिमास पास, दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत, ऐकता श्रवण झाले तृप्त, तरी शिवलीलामृत अद्भुत, श्रवणाद्वारे प्राशन करून. यावरी वेदवाच्य शिष्यसूत, म्हणे ऐका आता देऊनी चित्त, शिवचरित्र परमाद्भुत, श्रवणे पातक पर्वत जळती. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवणमात्रे देणारा श्रीशंकर निजांगे. सकळ तीर्थव्रताचे फळ, महामखांचे श्रेय केवळ, देणार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासती. सकळ यज्ञ माझी जप यज्ञ थोर, म्हणावा जपावा कोणता मंत्र, तरी मंत्र राज शिव षडक्षर, बीजासहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर, दोहीचे फळ एकची साचार, उतरी संसार नव पार, ब्रह्मादी सूर ऋषी हाच जपती. दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद पातक, इतुक्यासही संहारक, शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी धृती कारण, मुनी नेजरासे हाची कल्याण, करता मंत्र राज संपूर्ण, आगाध महिमान वर्णवे. नवग्रहात वासरमणी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर, कमलोद्भव कमलावरम, अहोरात्र हाची जपती. शास्त्रा माझी वेदांत, तीर्था माझी प्रयागाद्भुत, महाश्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा. शास्त्रा माझी पाशुपत, देवा माझी कैलासनाथ, कणकाद्री जैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी ते विहाम. केवळ परमतत्व चिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र, तीर्थव्रताचे सांभार, ओवाळूनी टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी, अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्रादी करुणी, हाची जप मुख्य चहुवर्णी, गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी, दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्ने येता जाता, उभे असता निद्रा करिता, कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन, कर्णा कर्णिता दोष वारण, उभीची सांडिती प्राण, न लगता क्षण भस्म होती.
न्यासमृतका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपा का लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी तरी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मीत भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अंधवित्व अहिंसकाती विरक्त तोची गुरु करावा वर्णना ब्राह्मणो गुरु हा वेदवचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चारू करून घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत तरी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्री शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान तरी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना एक म्हणती स्वप्ने आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविन तरेना प्रत्यक्ष येऊन या देवा सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरीची स्वयमेव गुरुशी शरण न रिगता मौजनी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र 12 वरावीन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी जो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांडास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळीची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी श्री विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पटणी निधी ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निधी ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्राह्मग्न मार्ग्न तामस श्रवणे पावन सर्व भूती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दशार्हर नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोडून नमिती वारंवार त्याच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे जासी उजळली मुकुट घर्षणे करुणी किरोणे पडली दिसती चरणी जेने सत्तावसन पसरोनी काळी निली कुंभणे हे उभारिला यशोध्वज देवी शरद काळेचा द्विजराज सकल प्रजाने द्विज चिंतती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी शिवत स्वरूपाशी तुळजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भुभुंजावरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न थाळन चळे रणिहुन कुठार घाये भृह जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकडी जेवी कलतळीचा आवळा जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनाचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखून अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी नसळेची
त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती, जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुणिया. जे लावण्य सागरीची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी, मृदू भाषिणी पीकस्वरी, हंसगमना हरिमध्या, शशिवदना भुजंगवेणी, अलंकार शोभा जिची तनुवानी, दशन झळकती जीवी हिरेखाणी, बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण, जे सौंदर्य वैरागरीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे, अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ, नेत्र मिलिंद रुंजी घालित, धनी पाहता न पुरेची, नूतना मिली पर्णुना, मनसी जे आकर्षले रायाचे मन, बोलावू पाठविले प्रीती करून, परिते न येची प्रार्थिता, स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिला नृपमान समीन, या लागी दशार्ह राजा उठून, आपणची गेला तिजपासी, म्हणे शृंगारवल्ली शुभांगी, मम तनु वृक्षाशी आलिंगी, उत्तम पुत्र फल प्रसविसी जगी, अत्यानंदे सर्व देखता, तव ते श्रृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्यवदना वेल्हाळी, म्हणे म्या उपासिला शशी मौळी, सर्व काळ व्रतस्थ असे, जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात, अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्धा अशक्त न भोगावी, स्त्री पुरुष हर्षयुक्त असावी, तरुण रूपवंत, अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी, पर्व काळ व्रतदीन निरसोन, उत्तम काळी षड्रश अन्न भक्षुन, मग लग्ना भोगावी प्रीती करून, राजलक्षण सत्य हे, रावक कामनेद मत्त प्रचंड, रती भरे पसरुनी दोर्दंड, आलिंगन देता बळी प्रचंड, शरीर त्याचे पोळले, लोहार्गला तप्ता अत्यंत, तैसी कलावतीची तनु पोळत, नृप वेगळा होऊन पुसत, कैसा वृत्तांत सांग हा, शृंगार सदन विलासिनी, मम हृदय आनंद वर्धिनी, सकळ संशय टाकुनी, मुळी गुणी गोष्ट सांग, म्हणे हे राजचक्र मुकुटावंतस, क्रोधे भरोनी मानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनुशयात्मज महाराज, त्या गुरुने परम पवित्र, मज दिदला शिव पंचाक्षरी मंत्र, तो हा जपता अहोरात्र, परम पावन पुनीत मी, ममांग शीतळ अत्यंत, तव कलेवर पाप संयुक्त, आगम्यागमन केले विचार रहित, अभिक्ष तितके भक्षिले, मज श्री गुरुदये करुण, राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान, तुझ जप तप शिवार्चन, घडले नाही सर्वता, घडले नाही गुरुसेवन, पुढे राज्यांती नरक दारुण, ऐकता रावण तापे करुण, सद्गद्गीत झाला, म्हणे कलावती गुण गंभीरे, तो शिव मंत्र मज दे आदरे, ज्याचे निजपे सर्वत्रे, महत्पापे भस्म होती, ती म्हणे हे भुजेंद्र, मज सांगावया नाही अधिकार, मी बल्लभा तू प्राणेश्वर, गुरु निर्धारे तू माझा, तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ, गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, तो ज्ञानी हा माझी दिव्य मुकुट, विद्या वरिष्ठ तयाची, जैसे वशिष्ठ वासुदेव ज्ञानी, तैसाच महाराज गर्गमुनी, त्यासी नृप श्रेष्ठा शरण जाऊनी, शिवदीक्षा घेजे, मग कलावती सहित भूपाळ, गर्गाश्रमी पातला तात्काळ, साष्टांग नमोनी करकमळ, जोडीने उभा ठाकला, अष्टभावे दाटूनी हृदयी, म्हणे शिवदीक्षा मज देई, म्हणून पुढती लागे पायी, मिती नाही भावार्था, त्यावरी तो गर्गमुनी, कृतांत भगिनी तिराई येऊनी, पुष्प वृक्षातळी वैसोनी, स्नान करवी यमुनेचे, उभयंतानी करोनी स्नान, यथा सांग केले शिवपूजन, यावरी दिव्य रत्ने आणून, अभिषेक केला गुरुशी, दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरु पूजिला नृपे आदरे, गुरु दक्षिणेशी भांडारे,
दशार्हराये समर्पिली. तर मन धनेसी उदार, गर्ग चरणी लागेन रूपवर. असोनी गुरुशी वंचिती जे पामर, ते दारुण्य निरय भोगिती. श्री गुरुचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा. याची ज्ञान त्या मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदान भजे जो. एक म्हणती तनु मन धन, नाशिवंत गुरुशी काय अर्पुन. परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान, पदावदन न पहावे. धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराग्य धिक साधन. चतुर्वेद शास्त्रे आला पडून, धिक्पटन तयाचे. दैसा खर पृष्ठावरी चंदन, षड्रशी दळवी व्यर्थ फिरोन. जेवी मापे तंदूल मोजून, इकडून तिकडे टाकीती. घाना क्षुरक्ष गाळी, इतर शेविती रसनवाळी. ती पात्रात शर्खरा साठविली, तरी गोडी न कळे तया. असो तो अभाविक खळ, तैसा नव्हे तो दशार्हरा नरपाळ. षोडशोपचारे निर्वळ, केले पूजन गुरुचे. उभा ठाकला कर जोडून, मग तो गर्गे हृदयी धरून. मस्तकी हस्त ठेवून, शिवपंचाक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी, उगवला निजबोध तरणी. अज्ञान तमतेच क्षणी, दिवसोनी नवल झाले. अद्भुत मंत्राचे महिमान, रायाची या शरीरामधून. कोठ्यावधी काक निघून, पळते झाले ते धवा. किती एकांचे बक्ष जळाले, चडखडतची बाहेर आले. अवघेचे भस्म होऊन गेले, संख्या नाही तया ते. जैसा किंचित पडता कुशान, दग्ध होय कंटकवन. तैसे काक गेले जळून, देखून रावण वलकरी. गुरुशी नमोनी पुसे नृप, काक कैचे निघाले आमुप. माझे झाले दिव्य रूप, निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे के साक्षेपे, अनंत जन्मीची महापापे. बाहेर निघाली काकरूपे, शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर, गुरु स्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून, सावध केले मज लागून. चारी देह निरसून, केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ, काम बेताळ धुसधुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भुली इच्छा वासना. या जखिनी याक्षिणी नाना, विटंबित मज होत्या. ऐसा अवघा माया मेळ, तो निरसिला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरुदयाळ धन्य तू. सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात, काकुरूपे देखिली म्या. सुवर्णस्थे आदक्ष भक्षक, सुरापान गुरु तल्पक. परदारागमन गुरु निंदक, ऐसी नाना महत पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक, स्त्री हत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक अगम्य श्रीरमण. मित्रद्रोही गुरुद्रोही, विश्वद्रोही वेदद्रोही. प्रसाद भेद लिंग भेद पाही, पंक्ती भेद हरिहर भेद. ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक, पाखंडमती मिथ्यावादक. भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक, स्त्रीलंपट दुराचारी. कृतघ्न परद्रव्यापहारक, कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक. बक ज्ञानी गुरु छळक, मात्रहतक पित्रहत्या. दुर्बल घातक कर्म मार्गन, दीन हत्यारी पाहती पैशून्य. प्राणदाहक पीडिती सज्जन, गोत्रवध भगिनीवध. कन्या विक्रय गोविक्रय, हय विक्रय रस विक्रय. ग्रामदाहक आत्महत्या पाही, भ्रूण हत्या महापापे. ही महापापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गिनली. इतुके काकुरूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम,
म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरिलो निश्चय काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करून अपार ग्रामाशी आला दशार्ह नरपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ आवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कुठे देशात आली मृती कलावती सिंहनाथ शशी ऐशी शीतळ वाटे शुभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दशार्ह रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन प्रीती करोणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुपळत्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षिष शंकर धन्य धन्यतेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक सार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करोनी तोची बोलवीत विचारुनी पाहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेनी श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंदाभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड प्रथमाध्याय गूढहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम